जय जय राम कृष्ण जय जय
परिमळ गेलिया ओष फूल गेलिया ओष हनुमंत महाराज आचपळे आणि त्यांना सादकर्ते आदरणीय हरांची संगीत अलंकार संपतजी महाराज दानवे
जन्म देन ये मागू जन्म घेणे देन ये
परिमळ गेलिया ओस फुल देठी आविष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध काहीतरी बोध करी म्हणा एक तास उरला खटवांगरायाशी भाग्य दशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं हे मागुता जन्म घेणे विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणी लांबदाभं जगन हितपानी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका परिमळ गेलिया ओस फुल देठी आविष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं हे मागुता जन्म घेणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिबेसाठी उपस्थित केलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा सर्वांच्या सुपरिचित गोड अभंग चांगल्या माणसाचं चांगलं कसं होईल याचा उपदेश करणारा अभंग विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असणाऱ्या तेलकुडगाव नगरीमध्ये आज नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन रूपी सेवा स्वर्गवासी वैकुंठवासी अर्जुनराव विश्वनाथ घोडेचोर यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने हा कार्यक्रम आहे आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री साईनाथराव अर्जुनराव घोडेचोर यांचा खूप आग्रह उगले महाराज तुम्ही याच नाहीतर माझं सध्या मुळव्याधाचं ऑपरेशन झालेलं पण ते म्हणले तुम्ही बाकीचं काहीच सांगू नका इथे येऊन 15 मिनिटं बोला नाही तर 20 मिनिटं बोला पण आमच्या गावात तुम्हाला यावंच लागेल कारण ती एक त्यांची श्रद्धा आहे. काय राहतं एवढा मोठा 8 तासांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं आणि मुळात जर तोच महाराज नाही आला तर मग अनेक जणांचे अनेक तोंड राहतात आणि अनेक जणाला अनेक पद्धतीने उत्तर द्यावं लागतात. म्हणून साईनाथ महाराजांचं हे वडिलांवरचं प्रेम आणि या प्रेमाला सर्व उभं सर्व तुम्ही मंडळी जमलात. संपूर्ण त्यांचा परिवार त्यांचे सुपुत्र साईनाथराव अर्जुनराव घोडेचोर, गंगा भागीरथी मीनाबाई अर्जुनराव घोडेचोर, सौ सुलभा राजेंद्र डांबे, सौ राणी अरुणराव पोटे आणि चिरंजीव अक्षय साईनाथराव घोडेचोर या संपूर्ण परिवाराला मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. सज्जनाहो, मन कळण्याकरता भावना लागते, दुःख कळण्याकरता अंतःकरणाची वृत्ती चांगली लागते, ज्ञान कळण्याकरता बुद्धी लागती आणि पुण्यस्मरण करण्याकरता आई वडिलांचा आशीर्वाद लागतो.
म्हणून या परिवाराचं हे पुण्य आहे आणि ही सेवा प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता साईनाथ दादाने गोड निवेदन केलं. म्हणून सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक. विठ्ठला. अतिशय 2-3 कार्यक्रम झाले. आमचे आदरणीय दीपकराव घाडगे, मला वाटतं त्यांच्या आत्या भीमाबाई देवराव घाडगे, त्यांच्या आपण चारधाम यात्रा पूर्ण झाल्याच्या नंतर तिथं कीर्तन केलं आणि त्यानंतर या परिवाराने ते कीर्तन श्रवण केलं. पुन्हाही तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून ते दीपकराव, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आजच्या या सेवेला उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत गुणवंत मंडळी आज उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू, आपल्या गावाचं, या तालुक्याचं, या परिसरातलं रत्न म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, ऋषिकेश महाराज मृदंग वाजवतात असं म्हणण्यापेक्षा मृदंग वाजवण्याकरता ते जन्माला आले असं म्हणायला पाहिजे आपण महाराज. कारण त्यांच्या हातातला तो गोडवा आणि हे सगळं शुद्ध बीजापोटी फळे, रसाळ गोमटी, अमृताची फळे, अमृताची वेली. विठ्ठला. मृदंगाचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी आहे, त्या यादीमध्ये मृदंगाच्या बाबतीत ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, या परिसरात त्यांच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा आलो. म्हणून मृदंग महर्षी ऋषिकेश महाराज फटांगरे गुरुजींना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. महाराजांचे आज वडील सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. जुन्या काळातला परमार्थ ज्यांनी जोपासला आमचे आदरणीय माऊली महाराज फटांगरे, मला सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा या परिसरात आणलं. माऊली महाराजांच्या चरणी नतमस्तक. भजन गंधर्व, महाराष्ट्राचा लाडका आवाज, महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, मराठवाड्यातला संपूर्ण तरुण वर्ग ज्यांनी भजनाकडे वाढला, आमचे आदरणीय, त्यांनी आपल्या पदरात दानच असं टाकलं की जे कधी संपतच नाही. संपतजी महाराज दानवे गुरुजी, जोरात टाळी वाजव जरा मोकळ्या मनाने. म्हणून संपत महाराजांच्या चरणी नतमस्तक. वारी चालू आहे त्यांची, पण तिथून सुद्धा वापस आले, हे आपलं प्रेम आहे. एकूण आमचे आदरणीय भजन गंधर्व, गान कोकिळा, काय पहिली चाल म्हणली महाराज, आमचे आदरणीय नाव हनुमंत महाराज. हा आज पळे विठ्ठल. महाराजांच्या चरणी नतमस्तक. एकूण आमचे सरपंच आज शरद दादा सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. गावातील पंचकृषीतील सर्व भजनी मंडळी, आम्ही संपूर्ण या परिसरातलं भूषण युवा कीर्तनकार आणि वारकरी वैभव आमचे अमोल महाराज घाडगेंकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अमोल महाराजांकरता खूप वारकरी जीवन आणि आपल्या हातून बऱ्याचशा लोकांना परमार्थ कसा घडला पाहिजे ही त्यांची नेहमी वृत्ती असते. म्हणून अमोल महाराजांच्या चरणी नतमस्तक. आमचे यूट्यूब चॅनलचे मालक, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम खूप महत्वाची राहते. सिस्टम स्पष्टम अधिक सुस्पष्टम. हा आपल्या गावातलीच मस्त नामामणी देवान घरचे घरी जेवा. त्यांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. सर्व प्रतिष्ठित मंडळीत कोणाचं नाव जरी राहिलं तर सर्वांबद्दल आदर. मस्तक हे पाया समाज आणि कार्यक्रम करणं सोपं नाही महाराज. हे इतका समाज जो जमला ना महाराज, या परिवाराच्या वागणुकीची एक पावती. कारण मुंग्या मिठाला लागतात का गोळाला? काय दुखायलंय का? नाही नाही, म्हणजे तुम्हाला पुढे घेतलं असतं पण तुमच्या कानाला त्रास आहे, त्याच्याने मोकळं बोला. मुंग्या मिठाला लागतात का गुळाला? आता इथं गुळी, इथं जर मुंगीला बोलवायचं, फोन लावा लागतो का पत्रिका टाकावं लागतो? मुंगीची या घरा कोण जाय मुळ
सगळं आमच्या मनासारखं आहे महाराज. साईनाथ दादा एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करा महाराज. कारण ही मैफिल लागते महाराज. मृदंग वाजवला असं मृदंग असा पाहिजे आणि भजने असे पाहिजे आणि ऐकणारे तुमच्यासारखे पाहिजे. आता 12 वाजू दे नाही तर 1 वाजू दे, मी काय सोडीत चलू द्यायचं का 1 वाजेपर्यंत? होय, मोकळं बोला ना. हात वर करा बरं सगळे एकदा. हात वर करा, हात वर करा. कीर्तन कोणाला बंद करू वाटतंय असं. कारण वातावरण बी संपत तसं झालंय महाराज. म्हणजे ऊन बी नाही. विठ्ठला मंडळ चांगली आहेत, ऐकणारा वर्ग तज्ञ निष्णात आहे. कारण काय राहतं, दिव्याशिवाय मंदिराला शोभा नाही, गावरान तुपाशिवाय जेवणाला शोभा नाही, वेदांताशिवाय पंडिताला शोभा नाही, झाडाशिवाय वेलीला शोभा नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही आणि श्रोत्याशिवाय वक्त्याला शोभा नाही. विठ्ठला समाज जो जमला हे सगळं या परिवाराने जी वागणूक दिली. कारण मी तुम्हाला सांगितलं, मुंगीची या घरा आपल्या स्वभावातला जो गोडवा राहतो त्या गोडव्यानुसार ही मंडळी जमलेली, बिनकामाची नाही. काय ज्याचा त्याला नाही सुशिक्षित लोक आहेत तुम्ही. आणि मग एवढा वेळ आपण माणसाज ऋषिकेश बस सगळं द्यायला तयार आहेत पण वेळ द्यायला तयार नाही. भाऊजी बरोबर आहे का? भाऊजीच म्हणते परमार्थासाठी. चला टायमात कीर्तन चालू झालं पाहिजे, टायमात संपलं पाहिजे. काय सांगू लागलो? कोणी आता हे सगळं सुशिक्षित लोक आहेत महाराज. तुम्ही सगळं लोक द्यायला तयार आहेत, लोक पैसे द्यायला तयार आहेत पण आपला वेळ कोणी देत नाही. पण हे सर्व मंडळी जी आली का, आयशे येती लोक प्रीतीसाठी, आम्ही असे काही काही माणसं बघितले महाराज, पैशावाले भरपूर आहेत पण कीर्तन ठोलं ना मंडपात ऐकायला लोकच नाहीत महाराज. तुम्ही पैसे किती खर्च करू शकता पण हा समाज जमण्याकरता तुमच्या स्वभावातला गोडवाच कामाला येतो आणि हे प्रेम आहे सगळं. आज बरेच लोक म्हणते वर्ष श्राद्धाला कीर्तन कशाला. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे कारण हे वर्ष श्राद्ध जे श्रद्धेनं दिलं जातं, श्रद्धेनं केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हटलं जातं. शास्त्रानुसार वर्ष श्राद्ध हे कर्म आहे, शास्त्रानुसार वर्ष श्राद्ध हे कर्म आहे. परिवारासाठी ती एक भावना आहे आणि समाजासाठी ती एक तत्व आहे. विठ्ठला बरेच लोक म्हणतात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला, वर्ष श्राद्धाला कीर्तन का करायचं तर ते 3 अंगाने करायचं. वर्ष श्राद्धाचं कीर्तन कर्माच्या दृष्टीनं झालं पाहिजे, वर्ष श्राद्धाचं कीर्तन भक्तीच्या दृष्टीने झालं पाहिजे आणि वर्ष श्राद्धाचं कीर्तन ज्ञानाच्या दृष्टीने झालं पाहिजे. विठ्ठला कर्माच्या दृष्टीनं कर्माच्या नियमाने कीर्तन वर्ष श्राद्धाला का करायचं कारण कर्म जे आपण करतो का, आता विधिवत कर्म तर केलंच ना आपण. विधी गेल्याच्या नंतर विधी भरपूर येतो. गेल्याच्या नंतर पहिला जो विधी त्याला अंत्यविधी म्हटल्या जातो, दुसरा जो विधी त्याला रक्षा विसर्जन विधी म्हटला जातो, तिसरा जो विधी त्याला दशक्रिया विधी म्हटला जातो, चौथा जो विधी त्याला 13व्याचा विधी म्हटला जातो, 5वा जो विधी त्याला मासिक श्राद्ध म्हटला जातो आणि शेवटचा जो समारोपाचा विधी त्याला वर्ष श्राद्ध म्हटला जातो. मग आपण जे विधिवत ब्राह्मणांच्या हातून कर्म केलं पण त्या कर्मामध्ये थोडी का व्हायना उणीव राहण्याची शक्यता आहे कारण कर्मच तसं आहे. कर्म धर्म नव्हते सांग
आचमन करायला जे पाणी घेतात का हे पाणी किती घ्यावा याचं शास्त्र आहे माऊली महाराज. उडदाचा दाना भिजन इतकं पाणी पाहिजे. किती महाराज? कोणता? आता आपल्याला लागन का मेळ त्याचा? ते पाण्याचं सोडून दे अमोल भाऊ. गंज लावायला पाणी किती घ्यावं याचा मेळ जास्त झाल्यावर ते म्हणतो तुम्हाला बी लावू. ज्याला गंज लावाच्या पाण्याचा मेळ लागत नाही त्यांनी आचमनाच्या भानगडीत कशाला पडावं. आणि जास्त पाणी झालं तर दारू प्यायचं पाप लागते. मग कुठं ना करायचंच कशाला. कर्मी आचमन करावे जे माश मात्रा जळ घ्यावे न्यून अधिकास्तवे सुरापाना समान. एवढ्या भानगडी करण्यापेक्षा महाराज म्हणले हे कर्म किती तुम्ही सूक्ष्म केलं तुमच्याकडून उणीव राहणारच आहे. म्हणले मग कीर्तन कशाला भरून काढायला. आरंभी आवडी आदरे आले नाम भजनेश्वर कीर्तनाला शोभा नाही महाराज. आरंभी आवडे आदरे आले नाम आणि तिने सकळ सिद्धी झाले पूर्ण. अहो कसला बी दोष असू द्या नामस्मरण केल्यावर कुठं दोष राहतो का. जड जीवा तारण हरे रामकृष्ण नाम सर्व दोष पण भजन केलं का ती चूक भरून निघती. म्हणून कर्माच्या दृष्टीनं जरी आपण वर्ष श्राद्ध केलं पण त्याला कीर्तन जॉईंट करावं लागतं तेव्हा ते फळ मिळत. म्हणलं मग भक्तीच्या दृष्टीनं कीर्तन कशाला वर्ष श्राद्धाला हे तर महत्वाचं आहे. आपल्या गडात कार्यक्रम सुखाचा असू नाही तर दुःखाचा असू आपल्याला देव हवा आहे आणि या दोन्ही गोष्टी देव बसतो. विठ्ठल म्हणून भक्तीच्या दृष्टीने कीर्तन महत्वाचं. एक जण म्हणलं मग ज्ञानाच्या दृष्टीने कीर्तन का महत्वाचं. कारण गेलेली जी व्यक्ती आहे त्याबद्दल आपल्याला जाणारा जो शोक आहे आणि शोकाचं निरसन ज्ञानाशिवाय नाही. म्हणून ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने कीर्तन महत्वाचं. वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण श्रद्धेनं केले जातं आणि हे केलंच पाहिजे. कारण पुत्राचं ते आद्य कर्तव्य. कारण पुत्र म्हणायचं कोणाला. आई वडील गेल्याच्या नंतर हा एक फार मोठा त्यांच्या जीवनातला पर्व काळ. काही पर्व काळ असे येतात 60 वर्षात एकदा येते. कोणती श्रेष्ठी म्हणायची. हॅलो हॅलो कोणती म्हणते. कपिला श्रेष्ठी वर्षातून एकदा येते ती चंपा श्रेष्ठी. नाथ महाराजाची होती ती नाथ श्रेष्ठी. आता आपल्याला ही श्रेष्ठी माहित नाही काष्टी माहित
हे 60 वर्षातून पर्व काळ एकदा येतो. काही पर्व काळ असे 3 वर्षात एकदा येते. मी जरा पुढे येऊ का? कोणता महिना म्हणते त्याला? त्याला 4 नाव आहेत प्रसिद्ध. अधिक मास 1, पुरुषोत्तम मास 2, मल मास 3 आणि हे शास्त्रात नाव नाही धोंड्याचा महिना विठ्ठला. काही 60 वर्षातून एकदा, काही वर्षातून एकदा. देव तिळी आला. दसरा वर्षातून येणारा पर्व काळ. काही काही पर्व काळ असे येतं 60 वर्षात एकदा, काही पर्व काळ असे 3 वर्षात एकदा, काही पर्व काळ असे वर्षात एकदा, काही पर्व काळ असे महिन्यात एकदा. 15 दिवसाचा 15 दिवसात झालं महिन्यात एकदा येतं. आलं ना पर्व 15 दिवसात एकदा. एकादशी हा जो पर्व काळ आहे पुरुषाशी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची ती वेळ अतिपवित्र विठ्ठला. वडिलांसाठी काय करायचं मुलांनी, तर शास्त्रामध्ये त्याचा श्लोक आहे. जोपर्यंत वडील जिवंत आहेत जीवतो वाक्य करणार, मृत आहे भुरी भोजनात. जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची आज्ञा कधी उल्लंघन करायची नाही. आता हे फक्त कीर्तनात सांगाय पुरतं राहिले. बापाने पोराचं काम करायला पाहिजे का पोराने बापाचं? जाऊ द्या. बापाने मुलाचं ऐकलं पाहिजे का मुलाने बापाचं? तुम्हाला सुधरत नाही का? मला मेळ लागा ना, मला तेच करा. शास्त्र कसं आहे? आणि आता उलट झालंय ना. कसं? पुत्र ते पितया पासी सेवा घेती सेवकायशी. आणि महाराज म्हणले सुनाची दासी सासा झाल्या. आणि यालाच म्हणायचं आहे का कलीचे असत्या शिरीजले. गेल्यावर कार्यक्रम करणं हे तर पुण्याचे, पण मी म्हणतो शिजल्यावर जाळ घालाव का शिजण्याच्या आधी? हा कसं भाई दादा, कसं शिजण्याच्या आणि शिजल्यावर घातल्यावर काय होतं? भाऊजी जा बरं, तू उठा, पुढे या म्हणा. भाऊजी उठ, उठा तू.
पण जरा करमत आहे जरा हा हे असे बोलणारे माणसं हा. विठ्ठला हे कार्यक्रम करणं तर पुण्याची आहे, काय सांगायची गरज नाही आपल्याला. पण मी तुम्हाला काय सांगितलं, जाळ शिजल्यावर घालायचं का शिजण्याच्या अगोदर घालायचं? हा बरोबर. दिवा इजल्यावर तेल टाकायचं का इजण्याच्या अगोदर? असं चोर निघून गेल्यावर जागा आली पाहिजे का येण्याच्या अगोदर? संपत बरेच लोक आहेत ते चोर गेल्यावर म्हणते मी जागाच होतो. इजल्यावर तेल टाकलं व्यर्थ गेलं, चोर निघून गेल्यावर जागा आली व्यर्थ गेलं, महापूर आल्यावर मला गाव सोडायचं होतं व्यर्थ गेलं, साप निघून गेल्यावर काठी घेतली व्यर्थ गेलं, आणि आई वडील गेल्याच्या नंतर सेवा केली व्यर्थ गेली. आहेत तोपर्यंत आधी सेवा करा. गायकाला वादकाला दाद दिली पाहिजे महाराज. असे चक्रधार हे समेवर धीरत वाजले की आपला हात असा वर गेला पाहिजे. क्या बात क्या बात आहे म्हणलं हात वर जातो का खाली लोक म्हणते क्या बात. आभार त्यांचे नाही ते देवाचे, कारण ती कला देवाने त्यांना दिली. जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत का तोपर्यंत हे प्रमाण किती गोड आहे बघा. भुके नाही अन्न मेल्यावर ध्रुपद इतकं खतरनाक आहे महाराज. तुम्हाला सांगितलं तर राग येईल. हे तो चाळवा चाळवी. चाळवा चाळवी म्हणजे हे उघडाच आवडपणा आहे. आधी काय जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत कधीच नाही, आणि गेल्यावर लोकांना दाखवण्याकरता करायचं नाही. हा पुण्यकर्म कधी बी झाकूनच करायचं. आपला कार्यक्रमच उरफाट आहे. आपण पाप झाकीतो तो पुण्याची दौंडी देतो. एकदा काशी जातो साऱ्या गावात बोंबलत हिंडतो. काशी गेली काशी गेली काशी गेली. त्याला म्हणलं चहा घे ना. कपात घेत नाही बुटात घेतो. आणि तिथं जाऊन जे जाळायला पाहिजे होतं तिथं तसंच ठुलं. तिळा जाळी देता तांदूळ काम क्रोध तैशेची खळ. ज्याने आई वडिलांची सेवा केली का त्याला कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही. मला इथं पंढरपूरला जाणार भ्यायचं नाही महाराज. असं प्रमाण पाठ आलं का देऊन टाकायचं महाराज. कपडे शिवलेले ते शिलाई तर निघली पाहिजे ना. काय माणसाला ते प्रमाण माहित असतंय सगळं. पण महाराज काय म्हणत काय, महाराज काय काय जनावर थोडा. योग्य प्रमाण योग्य टायमात योग्य वेळेवर दिलं महाराजांनी घेतलंच पाहिजे. आणि त्याच्यावर 2 मिनिटं का होईना बोललंच पाहिजे. का आपण म्हणायचं हे पुढच्या पाण्यावर लय तसं योग्य प्रमाण दिलं. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे. मला पंढरपूरला जाणारे माणसं हात वर करा. आता जाऊ द्या मधून जा कधून जा, पण आपण जातो. मला खरं सांगा दादा, पंढरपूरला मंदिर कोणाचं बोला? पांडुरंगाचं. आणि पाण्यात मंदिर कोणाचं? बऱ्याच लोकांना पुंडलिक म्हणताच येत नाही, ते कुंडलिकच म्हणायचं. आणि आपलं असंच आहे, हरिपाठ आपण ग्रंथात बघून मानलेलं नाही का? कारण आपलं तसंच आहे, कंटी कौस्तुभ म्हणे हिरा दिसतो.
त्याच्यानी ज्ञान हे परंपरेने आलं पाहिजे. कुठंतरी श्री गुरुच्या घराण्यात राहून ते नांदून ज्ञान घेतलं पाहिजे. विठ्ठला पुंडलिक राहायचं बरोबर. भक्तामधले ते मुकुटमणी बर का, मुकुटमणी पुंडलिक पाण्यात मंदिर. मला सांगा पुंडलिकामुळं पांडुरंगाला शोभा आहे का पांडुरंगामुळं पुंडलिकाला शोभा आहे? हॅलो बरोबर बरोबर. बरं पुंडलिकामुळं का त्यांनी सेवा केल्यामुळं? कोणाची केली? दोघाची. कोणा दोघाची? बायकोची मिळवणीची. मला एक वेळ लागणार ऋषिकेश महाराज. कीर्तन मरणाचे वाढे, लोकांना कीर्तन ऐकायला दम नाही आणि वागणुकीचा. तुम्ही बघा ना पहिल्यापेक्षा कीर्तन वाढे का कमी झाली? बोला बोला मोकळं बोला. वाढ. बरं पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढे का कमी झाली? वाढ. बरं पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे सगळं वाढत चाललंय. आम्हाला सांगायला दम नाही, तुम्ही काय आमचं काही घेत नाही. कोणाची केली? आई वडला आणि माय बापाच्या सेवेची इतकी पावर आहे. जगाचा मालक आज 28 युग झाले पण तरी सुद्धा खाली बसता येत नाही. पावर कोणाची? पुंडलिक बी काय आधी नाही धोरणात होता. त्याला महात्म्याचा बोध झाल्यावर ते परिवर्तन घडलेलं आहे महाराज. आणि जन्मातच कोणी ज्ञानी नसते. कीर्तन भाषणानेच माणूस सावध होत असतो. सावध आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे. जगातला नंबर 1 चा सुशिक्षित माणूस तो आहे. आपण सुशिक्षित कोणाला म्हणतो? बुट घालून जीव. त्याचा सुशिक्षितचा संबंध नाही. आईच्या चेहऱ्यावर ज्याच्या हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर ज्याचे समाधान आहे आणि हृदयात हिंदू धर्माबद्दल निष्ठा आहे, त्याला म्हणायचं सुशिक्षित. आज असं झालंय महाराज, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आईचं वर्णन महाराज जास्त करतो का बापाचं? बाप इतका माग ठुलाय महाराज, संतांनी सुद्धा आई पुढे घेतली. धन्य माता आणि नंतर एक जण म्हणता पिता, नंतर का म्हणलं लयच पिता. खरं सांगा, दिवा जळतू का तेल जळत का वात जळत? मी हानू हानू धो नाही, मोकळं बोला ना. खाली लोटांगण मोकळं पटांगण, त्याच्यात काय अडचण आहे का? बरं फ्रेश आहे ना, याच्यात काय अवघड नाही. बरं वृत्ती प्रभाकर भामती वगैरे असं. दिवा जळतू का वात जळती का तेल जळत? तेल जळत. कोणाला जाळीत आणि कोण जळत? सांग पाटला काय करू तू? उपट पहाटे पेर घेऊ चल दे रागडात महादेव उघडा. वाईट जळायलंय कोण? नाही हो दे, आकार आकार आपल्याला काय काय जळायले? वात. कोणाला जळाईल? आणि नाव कोणाचं निघाले? समईचं. तुमच्या लक्षात नाही आलं काय? जळायलंय कोण आणि नाव कोणाचं? अरे कीर्तनकारांनी बी असंच केलं संपत. कौशल्या सांगता सांगता दशरथ मागच राहिला. देवकी सांगता सांगता वसुदेव तसाच राहिला आणि माझी जाऊ साहेब सांगता सांगता शहाजीराजी तशीच राहिली.
संसार एक नाटक आहे आणि या नाटकातला पडद्यामागचा कलाकार जर कोण असेल तर तो बाप. साधं गणित आहे. आई लेकराला कडेवर घेते का खांद्यावर घेते? तुम्ही असं मोकळं बोला म्हणजे मला पुढचं सण सण बोलता येईल. हा बोला बोला. कडेवर का खांद्यावर? कोण? आई. आणि बाप? याच्याहूनच परीक्षा करा ना तुम्ही. जे मला दिसतंय ते माझ्या लेकराला दिसावा ही नजर आईची, पण जे मला दिसत नाही त्याच्या पलीकडलं विश्व माझ्या मुलाने बघावं ही नजर बापाची. काहीतरी नवं भेटलं पाहिजे ऐकायला. मस्त. बाप करी जोडी लेकुराची आणि आपल्याजवळ सगळं असू द्या आणि होता असत ऋषिकेश महाराज. कष्टाचे दिवस असतील, खायला नसते, सगळी परिस्थिती कष्टाने आणि कष्टाने सगळं वैभव उभा केला जातो आणि ज्या टायमाला सगळं चांगलं होतं त्याच टायमाला आई नाही तर बाप निघून जातो. गई हुए कभी आती नाही लेकिन उनकी याद आती. जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत किंमत कळत नाही आणि गेल्याशिवाय कळल्याशिवाय आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत आणि वडिलांनी इतकं प्रेम कोण करतं? आपल्याकडे सगळं असू द्या पण फक्त आपल्यावर जर प्रेमाचा हात वडिलांचा नसन धैर्याचा. किती शून्य एकत्र केल्यावर एक होत नाही होत. एक होतो ना भाऊजी, होतो का? बरं एक अंक काढा आणि एक शून्य द्याला किती झाले? पुन्हा एक द्याला बोला, पुन्हा एक द्याला हा आणि पुन्हा एक द्याला आणि एक अंक पुसून टाकला. एकी दाखविले 10 आता पहा पुसून सगळं जे कमवलं का हे शून्य आणि एकाच अंक मध्ये तो आपला बाप आहे. आणि एकदा बाप निघून गेला का विजला हो नंदा दिदी
कसा जाऊ मंदिर सावळी ग माझी आई किती मजला प्रेम देई विजला हो नंदा दीप. पण आई भरपूर पुढे आणली मला. आई सांगता सांगता बाप माघार आहे. कौशल्याचं वर्णन करता करता राजा दशरथाचं दुःख कोण सांगल. राम वनवासाला गेले. राजा दशरथाची अवस्था झाली. कसा मला प्रत्येकाला अपरिहार्य कारण हे आपलं नाही. उष्ण आणलेल्या वस्तूवर हक्क गाजी देतो. उष्ण आहे ना ती. हे आणलंय आपण पण कोणाचं आहे. 5 जणांकडून उष्ण आहे. देह आणला हा पाचाचा उसना पिंजरा जिसमें बोली कुछ लेना ना मगर ये आराम रहना. 5 जणांचा उष्ण. उष्णे आणलेल्या वस्तूवर लई हक्क गाजी देत नाही आम्हाला महाराज. एका बाईला लग्नाला जायचं होतं. दागिने होते पण बँकेत ठेवलेले. मग ती बाई दुसऱ्या बाईकडे गेली. काकू तुमचे दागिने मला लग्नावर येईपर्यंत काकून दिले मोकळ्या मनाने आणि दिले पाहिजे. दिले पाहिजे. मग ह्या बाईनं आणले. कानातला दागिना घातला. गळ्यातला दागिना घालायचा. माऊली महाराज तितक्यात ती बाई आली. काकू मला बी त्यात लग्नाला यायचे. काय करावं लागली. कसा का झालेला असं महाराज म्हणले ती दागिने काढून देते आणि बाकीच्या बाया हसू लागल्या. शोभाने दिजन हसवी दयाची अंगुले लेता नाही मान. निर्विवाद. कोणालाच आवडत नाही मरण पण आल्याशिवाय राहत नाही. कारण जन्म म्हणलं की मृत्यू आलेलाच. पाकवास घेतला की गट्टा फुकटी. पेटी घेतली की भाता फुकटी. मोबाईल घेतला की चार्जर फुकटी. तसं जन्म घेतला की मरण. काय मरण येणं ही प्रकृती आहे. मरण न स्वीकारणं ही विकृती आहे. आणि मरणावर हसत हसत विजय मिळवणं ही तर आपली संस्कृती आहे. आपल्याला ज्याला जीवन कळलं का संपत महाराज त्याचे वाक्य काय आहेत माहिती का. या जन्मावर
कारण कीर्तनकाराचा प्राण भजनी मंडळी या जन्मावर जीवन कळलं पाहिजे आणि चांगल्या माणसाला नेहमी चांगलं झालं पाहिजे ही संतांची तळमळ काय माणसं असतात काहीच जगात तीनच प्रकारचे लोक तीनच प्रकाराची तुका म्हणे शहरावर नाव टाकलेलं आहे हे रजोगुणी येतं याच्या लक्षणावरून ओळखून घ्यायचं ते कोणते माणसे आणि लक्षणावरून कळत एकाच बापाला 3 पोरं होती कायला उशिरा करणे त्याला नाही काल एका म्हातारीला म्हणलं काकू तातीची बायको तो कोमात गेली ती म्हणजे माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील ते 3 मुलं होती एका महात्म्याकडे घेऊन गेला महाराज यातला आमचा सत्वगुणी मुलगा कोणता आहे सांगा रजोगुणी कोणता आहे सांगा आणि तमोगुणी कोणता आहे सांगा ते महात्मे माणसं दूरदृष्टी ते मला 1 डझन केळी घेऊन ये काय आणा म्हणजे बोला ना 1 डझन केळी आणली 3 मुलाला 3 केळं खाण्याकरता दिली ऋषिकेश दादा पहिल्या मुलांनी केळ खाल्लं केळाचं कातड गायला नेऊन दादा चारलं दुसऱ्या मुलांनी केळ खाल्लं केळाचं कातड कचरा कुंडीत नेऊन टाकलं आणि तिसऱ्या मुलांनी केळ खाल्लं केळाचं कातड कोणीतरी रस्त्यावर पडा म्हणून रस्त्याला फेकून दिलं माणसं तज्ञ जास्त बोलायची गरज नाही कारण नाही घाटावे लागत एका सीतेकडे भात विठ्ठला केळाचं कातड गायला चारलं सत्वगुणी कचरा कुंडीत टाकलं रजोगुणी पण कोणीतरी पडावा ही भावना ज्याच्या डोक्यात एनी टाइम राहते का हे जाती तमगुणी ओळखू येत नाही ती 3 जण मोटरसायकलवर चालली आणि 2 जण रस घेत होते 2 म्हणजे आले का लक्षात लेडीज आहे त्यातला पहिला म्हणला हे बहीण भाऊ आहे दुसरा म्हणला हे नवरा बायको आहेत आणि तिसरा म्हणला काहीतरी घोळ दिसत नाही ना ही ज्याची त्याची काय वृत्ती न हो जो ज्याच्या मुखातून शब्द निघलाय बहीण भाऊ आहेत समजून चालायचं हे शुद्ध बीजाचं लक्षण आहे सत्वगुणी जे म्हणला हे नवरा बायको आहेत वृत्ती थोडी बरी आहे जरा रजोगुणी पण ज्याचे विचार डोक्यात कधी चांगलेच येत नाही समजायचं हे तमोगुणी आणि हे बघा काहीच करीत नाही त्याला तमोगुणी म्हणायचं करतू पण चांगलं करीत नाही त्याला रजोगुणी म्हणायचं आणि चांगलं करतू पण लवकर करीत नाही त्याला सत्वगुणी म्हणायचं विठ्ठला तमोगुणी माणसाचे लक्षण तुम्ही ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय उघडा ज्ञानोबा राहील इतकं गोड वर्णन केलं अंगे अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी नुसती परवडी जांभयाची नुसत्या जांभळ्या देत राहणारे जे लोक आहेत का ज्ञानोबा म्हणले अंग सुद्धा मोडीत नाहीत ह्या अंगावरले त्या अंगावर सुद्धा होत नाहीत इतके आळशी जे लोक आहेत का तमस्तोम ज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देनाम आलस्यान प्रमाद आलस्य निद्राभिस तन्निबधनादि भारत विठ्ठला अंगे अंग मोडा मोडी अंग सुद्धा मोडीत नाही मला याच्या पुढी विद्यनाथ महाराजांनी ज्ञानोबराने अशी दिली पृथ्वी पाताळी जाऊ पृथ्वी पाताळात गेली तरी घेणं नाही त्याला आकाश उंकड जरी हल्लं तरी त्याला घेणं देणं नाही पण महाराज म्हणले तरी आपली जागा सोडित नाही इतका आळशी कोण 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 उगले महाराज इतके आळशी माणसं आणि ज्याने परमार्थाचा आळस केला का ज्ञानोबा म्हणले येत जे आळस केला तो सर्वस्व नागवाला आणि तिथं हातीचा परमार्थ बुडाला म्हणून तमोगुणी माणसं आहेत का काहीच करीत नाहीत याच्या संग लय डोकं लावण्याचा अर्थ आता रजोगुणी करतू पण चांगलं करीत नाही याच्या संग बी लय डोकं लावण्याचा अर्थ नाही पण जी मंडळी चांगलं करतेत पण वेळ लावतात कशाला भजन करा आज नाही उद्या करू पंढरीच्या वारीला चला यांना नाही पुढे जाऊ परमार्थाला जे उशीर लावणारे लोक आहेत अशा लोकांना नाथ महाराज म्हणले तुम्ही उशीर करू नका कारण एकदा फुलातला सुगंध घ्याला का
तीनचं सगळ्याला माहित होत, पण आज 4 आहे आणि आज 4 दुनी समजणे वाले को इशारा कर 8 हे सोपं नाही बरं का महाराज. काल खाल्लेली भाजी आज सांगता येत नाही आपल्याला. एका चाली 4 चाली मिक्स करणं तुम्हाला सोपं वाटलं आणि पुन्हा त्याच चालीवर यायचं, आपली चाल दाखवायची नाही. म्हणजे पुढं जाणं सोपं आहे पण पुन्हा रिवर्स आलं पाहिजे ना. काही लोकांना गाडी रिवर्स टाकणं सोपं का पुढं नेणं सोपं. हा? अहो पुढं कोणाला बी नेता येते, रिवर्स घेता आली पाहिजे. धडका रिवर्स घेताना होत्यात जास्त. हा यायला पुढं बी नेता येते आणि रिवर्स आणून व्यवस्थित लावता येते. एकच गायक आहे फक्त संपत महाराज दानवे. हा आणि ते आज आपल्याला भेटले म्हणजे आपलं किती पुण्य आहे. विठ्ठला ऐकणारे बी दर्दी पाहिजेत ना. क्या बात आहे म्हणलं पाहिजे का नाही. आमचा जीव गेला तरी वांबळलेली तोंडच निघाला. काल एक माया पुढे बसलं ना असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं मा अभंगच विसरला. त्यानं मला तोंड काऊन तसं गेलं, मला उपास आहे, मला सोडून दिलं. टकुऱ्याला देवाच्या ताण कशाला करतो तू. ताण कोणला नाही मला सांग, आम्हाला ताण नाही. ड्रेस जागा महाराज भरोसा नाही राहिला माणसाला. आता मी इथून घरी जाईन, भरोसा आहे का नाही. हमें तो आपनों ने लुटा, घेऊ नकोस मी तुझ्या. भरोसा नाही काय दादांचं जीवन महाराज. मला आले आले सांगितलं आम्ही दीपकराव हसता खेळता गेले म्हणे. सगळ्यांना गावात बोलले म्हणजे हसता खेळता जीवन. आता हे कोण कशाला काय म्हणेन मला माहित नाही, पण अटॅकला मी वाईट म्हणेन. कारण हे असं जळून मारण्यापेक्षा, फुकून मारण्यापेक्षा, इरीत उड्या टाकून मारण्यापेक्षा अहो दिवा इजल्यासारखं मरण येणं कोण वाईट म्हणेन. आकल्या घटीचा मरण यावं तर असं महाराज. मी तर देवाला म्हणतो देवा न्यायचं असेल तर तरसून नेऊ नको असं नाही. कारण आपला त्रास लोकाला होऊन काय उपयोगी. घरच्यांनी म्हणावं, शेजारी म्हणतो मरे नका मेला आणीला कंटाळा येणे आम्हा. स्वतःच्या बायकोनं म्हणावं बाईल म्हणे खरं मारता तरी बरे आणि तरी आपण जगावा. विठ्ठला मरण महाराज म्हणले शेवट कसा आहे बघा. आयुष्या शेवटी जोपर्यंत कस आहे का महाराज तोपर्यंतच किंमत आहे. आता या परिवारात बी आपल्याला जी किंमत झाली ही कस उतरल्यावर किंमत देतात का कस असल्यावर. ओस होणं म्हणजे काय अहो कस निघून जाणं. आणि माणसाच्या अंगात जोपर्यंत कस आहे, फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे का तरच फुलाची मार्केटिंग. आणि फुलात बी प्रकार 3 आहेत माऊली महाराज. एक उत्तम फुले, एक मध्यम फुले आणि एक कनिष्ठ फुले. उत्तम फुल देवाच्या चरणावर गेलं, मध्यम फुल स्त्रीच्या डोक्यावर गेलं आणि आधमातलं आधम फुल प्रेतावर गेलं. मला फुलाचे 3 प्रकार नाही सांगायचे, माणसाचे बी 3च प्रकार. देवाची सेवा करून जीवन कृतार्थ झालं उत्तम फुल. निस्त बायकोच्या ऐकण्यात जीवन गेलं मध्यम फुल. वाही कुटाने करण्यात जीवन गेलं कनिष्ठ फुल. आपण आलोत कशाला, करायचं काय. फुलाचा दृष्टांत द्यायला मला. फुल कोणतं बी असू द्या पण सुगंध आहे तवरच किंमत द्या. आणि घरादारा पुढं ऋषिकेश महाराज फुलांचे झाडं पाहिजेत महाराज. आणि सगळ्या फुलांचा राजा फुल कोणी हा. पण गुलाबाला ज्ञानोबाने माग ठुलं मोगऱ्याला पुढं घेतलं. मोगरा फुलला
आमच्या इकडे भजने ऋषिकेश महाराज नाव सांगत नाही कोण. त्यांनी चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये दिले आणि नाही म्हणल्यावर 1000 दिले. आवाज आहे काय? याला घासावलं कोणाचे काम आहे काय? आणि भजनाला साली लोकाला हे ना सोपं. आता 2 गायन चाल म्हणाले देवा सारा साप जायचा. तितकं नाही तिच्याचं जळत पाण्यामध्ये झोप घेतो आणि खावा त्याचा रसा. हे लोकाला हे खाली आणली कोणता बोलव म्हणजे माणूस धोरणात मेलेला तर पाहिजे. एक पाप करायचं शिल्लक सुद्धा नाही गावात त्यांनी एक त्यो मेला भजने खाली आणले ते पाचीला भजने लेकरू त्याला झालं ताण नामदेव आणि दासी मालिक इतकं भजन खाली स्वाभिमान गहाण ठेवायचं नाही वार मृदंग याला घासावं लागते मला. हे पाहून येतंय काय ऐकून येतंय? पाहून येतंय ऐकून येतंय का? त्याला काय करावं लागतं? काल एका पाखवाजाला म्हणलं तुमचे बोट पळत नाही ते मला पावडरचा डबा खराब आहे. काही म्हणून कसं जाऊ पावडरचा डबा अंगण वाकडे का तुला नाचता येत नाही मला त्याला घासावं लागते. ऐकणारे वर्ग असा तज्ञ पाहिजे. महाराज काय बोलायला काय हे जाणकार माणसं असले तर मेळ लागू द्या. कस निघून गेल्यावर परमार्थ करून काय उपयोग. चला कुठपर्यंत आलतो मोगरा फुलं पाहिजे. आता हे इथं प्रवेश केला हे झाड बघितले फुलाचे झाड आनंद वाटतो महाराज. फुलाचा मंद मंद सुगंध घरात आला पाहिजे महाराज. टेन्शन दूर होतं महाराज. त्या वास काय काय फुलाचा असा असतो महाराज. त्या रातराणी नावाचं एक फुले बघा तुम्हाला माहिती आहे का? सगळं मला गुत्त दिलंय. कोणतं फुले ते रातराणी नावाचं. त्याचा असा मंद मंद सुगंध येतो बरं का शहराला. कसा मंद मंद. आणि सुगंध फुलाचा आला का तुम्ही आणखीन बघा महाराज माणसाचं टेन्शन थोडं कमी होतं. म्हणून पुरुष मंडळी तुम्हाला सगळ्याला एक विनंती. जास्त टेन्शन आमच्या माता भगिनीला असतंय का पुरुष वर्गाला? नाही सगळं घरातलं हँडल करायचं कोणाला करायचं बघ. मग जास्त ताण आपल्याला का त्याला? दारू त्या पेतात का आपण? माणूस काय म्हणतो माया मागलंय ताणे. अरे तो ह्यामुळं त्याला ताणे का तुलाच ताणे? म्हणून आपण आता बाजारात जर आपण गेलो तुम्हाला मार्केट कोणतं आहे बाजार? कुकाना. मग आपण देवाला तर हारा आणतो ना. तर माझी एक सरळ मनाची विनंती नसलं जमत तर कट करून टाका पुन्हा त्यातलं. पण हार आणताना एक आपल्या धर्मपत्नीसाठी गजरा. तुम्ही असं दबत कोण बोलत सरळ बोला ना तुम्ही. कुठं बी कीर्तन टाकू द्या काही अडचण नाही. आणलाच पाहिजे कारण त्याचा जो मंद मंद सुगंध असतो का हे नॉर्मल टेन्शन जे असतात का डोक्यामध्ये त्या सुगंधाने राहत नाहीत महाराज. म्हणून गजरा आणीच जा फक्त आपल्याच घरी आणा. म्हणजे मला हे बी सांगावं लागतं त्या फुलातली ती एक काय राहते पावर राहते. पण मग ते फुल कोणतं बी असू द्या पण जोपर्यंत त्याच्यात काय सुगंध म्हणजे फुलाचं नाही सांगायचं हे आपल्या जीवनाचं आहे. आपलं फुल आयुष्य म्हणजे आपलं हे फुलासारखं आहे. जोपर्यंत टवटवीत आहे का तोपर्यंत आनंद भोगून घ्या. एकदा ते कस निघून गेला का त्याला मार्केट राहत नाही. जोर डोळे चांगले आहेत ना चांगलं बघूनच घ्यायचं. हात चांगले आहेत का दान देऊनच टाकायचं. पाय चांगले आहेत ना वारी करूनच घ्यायची. जोपर्यंत आपलं जीवन चांगलं आहे आणि एकदा काळ कोणाचाही बदला घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणजे
एकदा परिमळ म्हणजे फुलातला जर सुगंध गेला तर फुलाला मार्केट राहत नाही. आपल्या जीवनातलं एकदा आयुष्य गेलं का आपल्याला पुन्हा किंमत राहत नाही. कारण याचं मोजमाप करणारा माणूस बसलेला आहे. मोजमाप करीत घडी घडी वाटेयाची आणि अजून किती आहे आपल्या ध्यानात नाही. बँकेचा हप्ता आपल्या ध्यानातून गेलाय पण मॅनेजरचा गेलाय का? हा आपण मरणाला विसरलो पण मरण आपल्याला विसरलं नाही. आणि तिथं वशिलाबाजी चलत नाही. पुढं कशी चलन वशिलाबाजी? तिथं वशिला नाही. काळ बदला घेणार म्हणजे घेणार. आणि प्रत्येकाचा काळ चांगला सगळा सारखाच राहतो का? वादकाचा बी काय काय कीर्तनकाराचा सुद्धा काय काय गायकाचं सुद्धा काय. अहो 4-5 वर्षाच्या नंतर पुन्हा हे माणसं तुम्हाला मार्केटिंगला दिसणार नाहीत. आमच्या जागेवर दुसरी येणार. कारण गंगेचं पाणी समुद्राचं पाणी कुठलंही पाणी मागचं पाणी पुढच्या पाण्याला लोटीत असते आणि त्यांनी पुढे गेलंच पाहिजे. कालानुसार जे लोक वागले का त्याचाच गौरव झाला. ज्यांनी काळाला विरोध केला. अहो नोकिया सारखा मोबाईल नव्हता हो. पण आज नोकिया राहिला का? कस काय नाही राहिला? काहीच नाही. फक्त हँडसेट मध्ये त्याला बदल करता आला नाही. काळानुसार बदल नाही. आणि सॅमसंग आज बी कशामुळे असं. काळ आज आपल्या बाजूने आहे का उद्या दुसऱ्याच्या बाजूने जाऊ शकतो. म्हणून त्याचा अभ्यास पाहिजे आपला. अर्जुन आहे ना अर्जुन पंता म्हणजे याच्यातला आपल्या गीतेतला अर्जुन महाभारतातला कुठला बी घ्या. काय पावर होती महाराज. 180 वर्षाचं वय भीष्माचार्याचं. पण 180 वर्षाच्या भीष्माचार्य संगत सुद्धा ज्यांनी युद्ध करावं असं कोण? अर्जुन. अर्जुन कोणालाच भेट नव्हता महाराज. कारण काळ अर्जुनाच्या बाजूने काम करीत होता. पण ज्या टायमाला महाभारतीय युद्ध संपलं ज्या टायमाला भगवान निज धामाला गेले त्या टायमाला सांगितलं ह्या 8 स्त्रिया हे जे काही सोनं नाणं आहे अर्जुना याचं व्यवस्थित सांभाळ करून जिथल्या तिथे पोहोच कर. सगळं महाभारत संपलं. अर्जुनाने ते सगळं उचललं आणि अर्जुन निघाला येण्याकरता. त्या टायमाला अर्जुनाला 4-5 गुंडांनी धरलं. कोणाला? धारामणी याला मारा. कोणाला? अर्जुन त्या लोकाला काय माहितीये का मी कोण आहे तुम्हाला माहितीये का? याच जागेवर मी चांगल्याला पाणी पाजिलेलं. ते गुंड काय म्हणले माहितीये का? तो पाणी पाजिलेलं माहिती अर्जुना. पण आता काळ तुझ्या बाजूने नाही काळ आमच्या बाजूने. 4 जणांनी धरून अर्जुनाला हाणलं. कोणाला? कोणाला? आणि अर्जुन काय साधा नव्हता. ज्ञानोबरायांनी म्हणावा अर्जुनाची पांती परिसनाया योग्य होती. तू संग्राम हरू जिंतीला निवात कवचाचा आणि पवाडा तो केला गंधर्वाशी. इतका पावर बाज अर्जुन. पण त्याच टायमाला ज्या टायमाला ते मार खाल्ला महाराज आणि आला त्या टायमाला कोणीच नव्हतं बरं राहिलेलं शिल्लक. व्यास महर्षी प्रगट झाली. आणि व्यास महर्षी प्रगट झाल्याच्या नंतर अर्जुनाचा निस्तेज चेहरा बघितला. चेहऱ्यावर तेज नाही. आणि अपमानित दृश्य ते बघितल्याच्या नंतर अर्जुन रडला महाराज. आणि व्यास महर्षीला म्हणला महर्षी भगवान श्रीकृष्ण निज धामाला गेले पण माझं तेज घेऊन गेले. व्यास महर्षी म्हणले मूर्ख आहेस तू तेज घेऊन गेले नाही. देव कोणाचं काही घेऊन जात नसतो. त्या टायमाला काळ तुझ्या बाजूने होता आणि हाच काळ आज तुझ्या बाजूने नाही. हाच काळ आज त्याच्या बाजूने होता. म्हणून काळाचा अभ्यास करून जीवन जगलं पाहिजे. कारण काळ कोणाला सुट्टी देत नाही.
एक तितक्या पुरती ती हवा राहते महाराज. त्या हवेत माणसाने जायचं नाही, कारण तो काळ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणले अर्जुना ते दुसरा कोणी नव्हता, तो मीच होतो, विठ्ठला. महाराजांची तळमळे हे जाणार आहे आणि याची वाट काळ बघणार आहे. घडी घडी वाट याची. वेळ किती आहे, अजून किती आहे. असा काहीतरी अनुताप तू मनाला कर ना, हाची अनुताप घेऊन. अनुतापाने काय होत, अनुताप झाला पाहिजे महाराज. आपल्याला संताप होतोय, थंडीताप येतोय, पण आपल्याला काय होत नाही, अनुताप होत नाही. आणि अनुताप झाल्याशिवाय वैराग्य निर्माण होत नाही. आणि वैराग्य निर्माण झाल्याशिवाय मनुष्य परमार्थाला लागत नाही. चांगली बायको भेटल्यावर माणूस जास्त परमार्थात वळतो का कर्कश भेटल्यावर थांबतच नाही ते. कर्कश संगती भजती लईच महाराज म्हणले रूपवान देवा तो बायको दिली, चुलीपासून उठतच नाही. स्त्री द्यावी गुणवंती ती पेगुती आशा. म्हणून महाराज म्हणले कर कसे संगती. परमार्थात माणसाला चटका बसल्याशिवाय, संसारात चटका बसल्याशिवाय परमार्थात माणूस येत अनुताप. म्हणले पण महाराज आता आमचं वय झालं, आता कसा परमार्थ करा. महाराज म्हणले अरे तुझी वेळ गेलेली नाही. म्हणले आमचं राहिलं शिल्लक काय. महाराज म्हणले असं म्हणू नको. काहीला देव भेटण्याकरता 2 जन्म घ्यावा लागले, काहीला देव भेटण्याकरता 5 महिन्यात भेटला, काहीला देव 15 दिवसात भेटला, काहीला देव भेटला ना. माऊली मार. साईनाथ बघू रम मला रे. साप
हरि 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 मुक्ता हरि हरि मुक्ता हरि हरि जन जन ज्याचा वंश जावा पोटा पोटा बाबा देवा देवा
स्वर्गीय अर्जुन विश्वनाथ पाटील गोडेचोर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व एकत्रित उपस्थित आहोत. त्यांच्या पाठीमागे गोड असं परिवार गंगा भंगी वीणाबाई त्यांची पत्नी आदरणीय श्री साईनाथ अर्जुन पाटील त्यांचे चिरंजीव सौभाग्यवती सुलभा राजेंद्र डांगे त्यांची मुलगी सौभाग्यवती राणी पोटी त्यांची मुलगी आहे. त्याचप्रमाणे आदरणीय श्री भाऊराव विश्वनाथ भाऊ आदरणीय श्री ज्ञानदेव विश्वनाथ पाटील गोडेचोर भाऊ चिरंजीव अक्षय साईनाथ गोडेचोर नातू समस्त गोडेचोर पाटील परिवार असा गोड असा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आदरणीय पांडुरंगजी महाराज उगले परभणी यांची गोड अशी सेवा किती गोड झाली हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. असं म्हटलं जातं या ठिकाणी माणसाने असं जेवा किती जेवल्याच्या नंतर पुन्हा काही खाण्याची अपेक्षा राहू माणसानं असं काहीतरी पाहावं की ते पाहिल्याच्या पुन्हा काही पाहण्याची अपेक्षा जीवनामध्ये राहून आणि माणसाने असं काहीतरी ऐकावं की ते ऐकल्याच्या पुन्हा जीवनामध्ये ऐकण्याची अपेक्षा पाठीमागे राहून ते कीर्तन आपल्या जीवनामध्ये आज ऐकायला सर्वांना खरंच कृत्य झालं इच्छा की पाऊल आणि या ठिकाणी महाराज धावपळ करत कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. गोडेचोर कुटुंबियांच्या वतीने महाराजांचे आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या वारीच्या पिरियडमध्ये देखील आदरणीय आमचे संपतजी महाराज दानवे महाराजांनी सुरुवातीलाच सांगितलं की भगवान परमात्मा जे चालीचं दान त्यांच्या पदरामध्ये घातलेलं आहे ते कुणाच्याही नाही. कारण भगवान परमात्मा जन्माला घालत असताना त्याच्या उत्कर्षासाठी एक कला त्याच्या अंतःकरणामध्ये फिरत असतो. त्यांच्याकडे जी कला आहे ती कुणाकडे नाही. आणि मनोरंजन मी आपल्याला सांगितलं पहिल्यांदा बोलवलं एकच चाल म्हणायची दुसऱ्यांदा दोन त्यानंतर तीन आता पुढच्या वेळेसला बोलवलं प्रत्येक वेळेस एक चाल ऍड करतात. आणखी ऐकायला मिळालं संपत महाराज आदरणीय हनुमंतजी महाराज आजपळे आदरणीय माऊली महाराज फटांगरे त्यानंतर आदरणीय हरिपरायण मृदंग अलंकार आणि परिसरामध्ये मृदंगाच्या बाबतीमध्ये त्यांचा कोणी हात धरू नये असं मला वाटतं. कीर्तन रंगवण्यासाठी बोल कुणाकडे कितीही असतील पण कीर्तन रंगवण्यासाठी मात्र बुद्धी लागते. ऋषी महाराजांचा कोणीच हात नाही धरायचा पाय असे ऋषिकेश महाराज ही सगळी मंडळी माझ्या सगळी रात्री प्रवास करत 150-200 किलोमीटर आपली देखील तेलकुड गावची चैतन्य नागनाथ महाराज पायदिंडी 16 रस्त्याने सुरू आहे. 100 किलोमीटर पर्यंत गेली. सगळ्यांचे कसे तुम्हाला जाणवलं कारण काय आपल्या पायी वारी काही नसते. तेलकुड गावची सगळी मंडळींना एक विनंती आहे पाठीमागून का होत नाही जसं जसं आपल्याला शक्य होईल आपल्या चैतन्य नागनाथ महाराज पायदिंडी सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं. 150-200 पुढे 250 झाले. सगळ्यांनी खूप आनंद रस्त्यामध्ये घेतला. काल पावसाने पण या ठिकाणी हजेरी लावली. सुंदर दृष्ट लागेल अशी या ठिकाणी आपला दिंडी सोहळा एक क्लिप पण मी गावामध्ये पाठवली होती. ज्यांना शक्य होईल त्यांनी पंढरपूरच्या अगोदर त्या ठिकाणी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी सगळ्यांना विनंती. गावातील सर्व ग्रामस्थ संतोष दादा बोर्ड सिस्टीम साऊंड सिस्टीम मंडप त्या ठिकाणी सज्ज अशी केलेली आहे. शूटिंग साठी या ठिकाणी आदरणीय त्यांचे देखील या ठिकाणी आभार करतो. आणि या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पसायदान कार्यक्रमाची सांगता सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी चप्पल बूट पायात जे खळांची सांडू तया भूता परस्परे परिमैत्रिणी दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्य पाऊ जो जे वाजे लावो वर्ष मंगळी ईश्वर मानवी अनवर्त मंडळी चला तुमचे आरव चेतना चिंतामणीचे गाव अर्णव चंद्रमेजे अलांछन मार्तांड जेता बहीण जे सर्वाही सदा सज्जनो श्रेय हो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल भजिजो आदि आणि ग्रंथोपजी विशेष दृष्टादृष्ट विजय
एतमने विश्वेश्वरा हा होईल दान प्रसाद एने वरे ज्ञान देव सुखिया झाला एने वरे ज्ञान देव सुखिया झाला एने वरे ज्ञान देव सुखिया झाला हरि हरि ओम शांति 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 ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पुंडलीक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत जगत तुकाराम महाराज की जय चैतन्य नागनाथ भगवान की जय या ठिकाणी उपस्थित सर्व आपले इष्ट नातेवाईक मित्र परिवार ग्रामस्थ